महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी आज भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली। महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना 15 दिवसांमध्ये अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची सोमवारी भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तसंच या प्रकरणातील आरोपींना विदर्भातील जेलमध्ये ठेवावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना 15 दिवसांमध्ये अटक करा अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे। त्याचा तपास सीआयडी कडे चाललेला आहे। त्याच्यामुळे त्या केसच्या बाबतीत मी त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली यांना सोमवारची वेळ मागितलेली आहे। तिकडे माझ्याकडे जे अपडेट्स आलेले आहेत ते सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज तेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलल। आज जे आलेलो आहे ते मी महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे। महादेव मुंडेचे खुनी पुढच्या 15 दिवसाच्या आत सापडले पाहिजेत अशा प्रकारची विनंती मी आज एसपी साहेबांची भेट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा 15 महिन्यापूर्वी जो खून झालेला आहे परळीमध्ये त्याची अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही आणि याचं कारण परळी पोलीसमध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकांनीच निवडलेले लोक आहेत। त्याच्यामुळे हा तपास लागत नाही। म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास एलसीबी कडे देण्यात यावा। ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडून होऊ शकते। माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्यावेळेस यांची एमसीआर होतील मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये। शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको, यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील। तिथं लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे।